टेस्ट करायला रेडी आहेत का? संडे स्पेशल. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग असा स्पेशल करायचा ठरवलाय मी. आजकाल हल्दी होता ना रे, पण हल्दी ना बरं तो आपले पहिले जुना असा तर जवल्यानं पोला ते टाईपची आम्ही रेसिपी बनवू, ती पण चुलीवर मम्मीनं. मी तर काहीतरी असं युनिक आयडिया मला सुचली. नुसता असा रेग्युलर ब्लॉग करापेक्षा काहीतरी इंटरेस्टिंग केलेला बरा. त्याच्यामध्ये तुम्हाला पण मजा येईल. पद्धत माहिती आहे का तुला कशी बनवायची, कसं काय ते सगळं माहिती आहे ना? तर मम्मीच्या हातचा चुलीवर जाऊन बनवतून कसं काय करायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजलूच. एकदम प्रॉपर सगळा दाखवू बरा. लय जुनी चूल आहे आपली. लय वर्ष कधी लय खालचा पहिला स्लॅब पडला ना तवची, म्हणजे 7-8 वर्ष झाले असतील. 7-8 वर्ष टोटल किती वर्ष झाले असतील? 15 वर्ष 20 वर्ष झाले असतील. मग तू बारका होतास तेव्हा समज मोडली नाही चालली, म्हणजे 15 वर्ष झाले असतील. पण आज आम्ही बनवणार आहोत हल्दीचा जवला ना पोला. पहिला पोला बनवायचा का जवल्या? पहिलं पोलं मग जावल्याला सगळा कापायला लागल ना. एक साथ आणून ठेव ना यार. फुल इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहेत. बघा जेवण बिवण बनवायला आले व्हायचं एकदम जुनी वाईब वाटते ना. बघा काय ते कधी डायरेक्ट कवा कोसलेला असं झालं पाराचा वर जावल्यानं पोल्या आठवण आणखी सगळी छप्पर काढली की डेंजर. बांगल्यान कोण राय नाही ना, जवळ घरन कोण राहत असतं ना तवर घर परफेक्ट राहत. आता कोण राय नाही तर डायरेक्ट असं आपाप खराब झाला. काय वाटतंय जुनी पद्धत कोसलेला असं वाटतंय बरं. घर जवळ घरन राहत असतं तवर घर चांगला राहतं. जवळ राहण्याचं बंद केलं का आपाप मग तो खराब होऊन. तर आज आपण बनवणार आहोत जवल्यानं पोला. टेस्ट करायला रेडी आहेस का? संडे स्पेशल. हल्दी ना तर नसतं, हल्दी ना वरा पावडर होता ना कसं होतं का? वाहनात एक पार्सल तू नाही मग तुला कोणी सांगलं? ऐसा आहे का? मग आज आपण गरम बनवूया काय? मम्मीने सगळा सामान आणलाय, जवल्या पण आणलाय, कांद्याच्या बाट. मग काय घे बनवायला. ऐसा आहे का? हे जवले आपलं नॉर्मल बनवतो तसं बनवायचं का? तसंच लग्नाला करतात. लग्नाला पण नॉर्मल. वांगा आंबा असं टाकतात. वांगा टाकतानच ना पण वांगा जवल्यान भारी लागतो ना. सगळी प्रिपरेशन झाली. आता जवल्या पण धुवून घेतलाय, सगळं कापून घेतलाय. आता तेल टाकायचं कढईमध्ये. आता तेल टाकलाय, तेल गरम झालंय. आता त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि मिरची टाकायची. कांदा शिजलाय प्रॉपर, त्याच्यामध्ये जवल्या टाकायचं का? त्याचा हळद मसाला. हळद पोल काय काय टाका? हळद मसाला बस. नाही मीठ मीठ आधीच टाकता? नॉर्मल आपला मीठ आधीच टाकता का? थोडासाच मीठ टाकायचा चवीनुसार, तुमच्या चवीनुसार टाका. आमची खार बनवतो मम्मी सगळं. तुला पनीर भुर्जी खायची रोज खार बनवतोस. आता मसाला शिजलाय, त्याच्यामध्ये जवल्या ऍड करायचा ना. जवल्या नॉर्मलच आपण जसं घरा बनवतो तसं. जवल्या धुवून घेतला एकदम प्रॉपर, आणि त्याच्यामध्ये टाकायचा.
आणि थोडंसं पाणी टाकायचं. पोटची उलटी झाली. लय फुटली तर जमत नाही. चुलीचा विषय झाला गाईच. आमची चूल आहे ना मोठी म्हणजे फुटली डायरेक्ट. आता नवीन चूल बसवायला लागलंय. हा नवीन करायची आयास करायचंय का सदी नाही बघूया. आता जाऊल्या तर रेडी झालाय. आता जाऊल्या शिजत ठेवला रेडी झालाय काय प्रॉपर झालंय ना. स्माइल दे फुल. आता ह्यो शिजत ठेवलाय त्याच्यावर झाकण देऊन झाला ना का त्याच्यावर कोथिंबीर टाकायची ना झाला जाऊल्या रेडी. मग लगेच आपण पोलं बनवायला घेऊ. आमची मम्मी आवरी सर बोली आहे ना आवरी सर बोली वांगा विंगा आणून ठेवला ना टाकलाच नाही. मी बोलू वांगाने टाकला जोरात शायनिंगला आणलेलास काय तो. आता वांगा टाकला लेट टाकला तरी जमतं का. तो शिजला पाहिजे ना का वांगा लवकर शिजतं. वांगा थोडा लेट ऍड केलाय पण करूया शिजल ना. हा शिजेल. फायनली आता जाऊल्या रेडी झालंय म्हणा लागली. भूक डायरेक्ट वासानच. वाव गाईस. आता याच्यावर कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकूया. जाऊल्या तर रेडी झालंय. ओके आता पोला बनवू. पोले 4-5 लवकर टाक. भूक लागली मरणाची. जाऊल्या साईडला करून ठेवला. आता पोला बनवायला तवा ठेवला चुलीवर. पोला कसा बनवतात माहिती असेल तुम्हाला. आम्ही बनवलेला ऑलरेडी. बट आता नवीन डायरेक्ट चुलीवर. क्रेझी काय काहीतरी युनिक. भूक लागली डेंजर. घे चल लवकर. हल्दी स्पेशल चवला आणि पोला. काहीतरी असा मच्छीला जाणार होतो पण मच्छीच्या पेक्षा या खावायची मजा आहे ना ती वेगळीच आहे. आठवण. आता मम्मीने पीठ कालवून आणलाय पोला बनवायला. त्यानं काय काय टाकला. चावलाचा पीठ थोडीशी हळद का मीठ आणि हळद टाकले. गोराचं नाही केलं कारण गोराचं चवल्याशी गोर लागल. गोराचं केलं असतं तर ट्राय करायला. छान खावला नंतर करू. चहा बनव. चहा मध्ये खावाला गोडाचं म्हणजे गुळाचं बनवतात ते. जाऊल्याशी मग एकदम असं गोर गोर लागतं. जाऊल्याशी खातात ते. राहू दे चल नॉर्मलच करूया. चल गाणवा रेडी. तवा तापते का. फायनली आता रेडी वर खाशील काय फुल. चला रेडी. तवा तापला आता मस्त. त्याच्यावर पीठ टाकून तसंच टाकते. असं झाकण दिला त्याच्यावर. यो पीठ कैसा बनवलं ते सांगते मम्मी. काय काय पिठामध्ये. पीठ तांदळाचा त्यानं जुरूसा मीठ टाकला. जुरूसा सुका सोडा म्हणजे कसा म्हणजे एकदम लिक्विड मध्ये बनवलं. कालवाचा पाणी थोडीशी हळद थोडीशी पाण्याने कालवाचा. म्हणजे कोणला बनवायचा झाला तर मी सांगते असं पातळ कालवाचं. लाल झाला हा. हे कुछ अलग ही सीन. लाल कंची काय याची चूल आहे. पिवळा सुका सोडा जास्त झाला म्हणून लाल झाला. फायनली आपला रेडी झाला एक पोला. याचा काय विषय झाला ना ते लाल का झाला माहितीये का. सुका सोडा आणि मीठ न हळद असे टाकलं ना त्याच्यामुळे थोडा लाल झाला. सुका सोडा जास्त झाला. दिसायला भारी दिसते ना पिंक. हा दिसायला भारी दिसते काय बोल. प्रॉपर झालं ना शिजलं ना का. आता जाऊन खाते म्हणाले भूक लागली.
झाला ग. फायनली रेडी झालं ना आपलं हल्दीचा जवल्यानं पोला. टेस्ट करून खाऊन बघू. बघ. यो गुलाबी पोला बनवलाय मम्मीने. हळदनं काय सुका सोरा जास्त झाला. आता यो खाऊन बघू कसा झाला. खावायला मस्त लागतं. कलर बदलवले त्याचे काय एक नंबर. त्यांना आता भूक लागलेली मारणारी. तुम्ही पण एकदा ट्राय करा. खतरनाक झालाय. सांच्या हल्दी त्याच्या माणसाला लागले. आता माझ्या हालत करायला जावल्यानं पोला केलं. सांगते काय एक नंबर.